ओझरखेड व पुणेगाव धरण क्षेत्रात 2 ते 3 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने पाण्याची आवक वाढून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। तसेच पुणेगाव धरणात जलसाठा वाढला असून तेथील विसर्ग 300 क्युसेक्सनी सुरू करण्यात आला आहे। ओझरखेड धरणातील जलसाठ्यात वाढ होईल, पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल। पुणेगाव धरण क्षेत्राच्या परिसरात पाऊस पडत असल्याने 80% जलसाठा वाढला आहे, सुरू असलेल्या पावसामुळे भरले आहे। तसेच मांजरपाडा प्रकल्पातून पाणी येत असून झपाट्याने जलसाठ्यात वाढ होत आहे। पाण्याचा विसर्ग सुरू केला असून जवळपासच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे। पुणेगाव धरणातील पाण्याचा विसर्ग व ओझरखेड धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण असल्यास ओझरखेड धरणातील जलसाठा वाढत राहील व येत्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवण्यात आली। नमस्कार, मी विक्रम ढवरे, शाखाधिकारी पुणेगाव धरण शाखा। सर्व नागरिकांना कळवण्यात येते की पुणेगाव धरणातून 300 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे। तरी सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण सतर्क राहून प्रवास करावा। वणी व परिसरात समाधानकारक पाऊस सुरू आहे। परिसरातील ओळ ओसडून वाहत आहे। सकाळपर्यंत पाऊस संततधार सुरू आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी।